नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते आता दिवस उगवून वर आला. आता किचन वाटा सगळं स्वच्छ करून घेतलंय आणि दूध तापाय ठेवलंय एकीकडं, आणि एकीकडं आता शेंगदाणे भाजून घेते. आता करायची मेथीची भाजी मुलांच्या डब्याला. तर चला शेंगदाणे भाजून भाजीला फोडणी देऊन घेते. नाश्त्यासाठी पोहे बनवायला लागले. फोडणी दिली, कांदा चांगला भाजून घेते, सगळं टाकलं ह्याच्यामध्ये, कोथिंबीर, मिरची, कांदा, आणि पोहे भिजवून घेतलेत. आता पोहे टाकले जातात शिजायला. पोहे 2च मिनिटात होतात. पोहे करून झाले. आता सगळेजण मिळून नाश्ता करून घेते. आता फुलपत्र स्वयंपाक झालता. जेवण झाले आता आमचे 11 वाजल्या दुपारच्या. तर सकाळच्या 11 वाजले. त्या आज रानात काय काम नाही, तर आज करायची जरा किचनची साफसफाई. सगळं स्वच्छ करून घेते. भरपूर राडा पडलाय सगळ्या किचनमध्ये, जाळी ती लागली जरा घराला. सगळं क्लीन करून घेते घरं. चला तर मग किचन वाटा स्वच्छ घासून पुसून घ्यायचं सगळं. भरपूर भांडी पण पडले, सगळी घाण भांडी, दुर्वास बसलेली सगळी रॅकवरची रिकामी भांडी घासून घ्यायची ती. तर आज भरपूर राड आहे. चला मग पटापटा काम आवरून घेऊया. आता घरं स्वच्छ करायची म्हटल्यावर जरा उशीर लागणार. चला करून घेऊया. आता किचन सगळं आवरता आता 2 वाजले. ते भांडी घासून झाली. भांडी आणली ती घरात, आणि सगळं किचन सगळं स्वच्छ करून घेतले, घासून वगैरे सगळं भांडी वगैरे घासून घेतली. फरशी पण छान अशी पुसून घेतली. किचनमधली सगळी घरं झाली ती पुसून. आता थोडा वेळ बसायचं आणि शेंगा फोडायला घ्यायच्या. लाडू केला असता पण नाही तर पोरांना कवा फोडावं. गेले वर्षात शेंगा आणायला वर दिसलेला शेंगा दाणा, म्हणलं चला हायच्याकडे शेंगा म्हणलं लाडू म्हणलं. आता वाजले ते 5, आणि आता मी आले तिकडं शेळ्यांना गिनीगोल काढून न्यायला. किचन सगळं स्वच्छ ते झाल्यावर घरी शेंगा फोडत बसलो होतो. शेंगा फोडून झाल्या की मग वर चुलीला जळण नाही गेलं तर सरपण जरा, त्यामुळं आता चालू. आणि आता इथलं लसूण आपला चांगला आलाय, पण त्याला जरा हवा प्यायला जागाच नाही. दोन्ही कुंड गिनीगोल आहे, त्याच्यामुळं गिनीगोल काढून घेते, म्हणजे लसूण आपला चांगला सुधारण, हवा लागण लसणाला. तर चला गिनीगोल काढून घेऊया. मग पण चांगला उगवलाय, चांगला दिसतोय आता सऱ्याच्या सऱ्या. 5 काकऱ्या येत्या, 5 काकऱ्या चांगल्या दिसतात त्या साऱ्यामध्ये. चला आता गिनीगोल काढून घेऊया. घरी जरा पाहुणे आलेत, आत्यांचे मोठे भाव आलेत आत्यांचे. तर घरी चालू आहे चहा पाणी करायला. चला आता गिनीगोल काढून घेते. गुरं पान दावून घ्यायला लागली. गाईला नेऊन पान दावून बांधलं. आता म्हशीला आणलंय पान दावायला. शेळ्यांना वैरण आणून टाकली आता, आणि गुरांना पाणी दावून गाईची धार काढली, आणि गुरांना सगळं आता हिरवा चारा टाकला आता. आणि आता वाजल्या संध्याकाळच्या 6:30, आणि आता आपल्याला जायचं आहे काकडी फवारायला. संध्याकाळची दिवस मावळणाची फवारणी. तर चला जाऊया आता.
हिने आता झाले ते मका ही करून हरभरा करून आणि आता फवारून जातो आम्ही. आम्ही माळावर टमाटा फवारून घ्यायचा आज. ओलच्याला काकडी फवारायची सुरुवात करूया आता. फवारायला औषध वगैरे करून ठेवलं होतं. चला फवारून घेऊया. मंडळी आज तर राम राम मंडळी. आजी आता आहे ना माझ्यासाठी आहे ना चिगळची भाजी करायला लागली. बाहेरची कामं आवरून झाली आता सगळी आणि आता घरात स्वयंपाकाला लागायला लागलोय. तर इथं वर्षा करायला लागली भाकरी मकाच्या आणि आज आत्याच्या हातची चिगळची भाजी करायला लागली. त्या आत्या